थंडीमुळे मुलांची फरमाईश होती की गरमागरम सूप प्यायला मिळावं. तर त्याचसाठी आज आपण मस्तपैकी भाज्यांपासून मंचाव सूप बनवणार आहोत. बाहेर चायनीज स्टॉलवर मिळतो तसं अतिशय सुंदर असं चवीला मंचाव सूप आणि त्यासोबत कुरकुरीत नूडल्स तर हवेच. तर नूडल्स देखील आपण घरीच बनवणार आहोत. चला तर मग गरमागरम मंचाव सूपची रेसिपी सुरू करूया. पण अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यात आधी तर आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवणार आहोत. आता हे सूप पाण्याने देखील आपण बनवू शकतोय, पण आपण सूप बनवण्यासाठी ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या भाज्यांच्या सालीपासनं आपण व्हेजिटेबल स्टॉक बनवणार आहोत. त्यामुळे सालींचा देखील व्यवस्थित असा वापर होईल. आता इथे शिमला मिरचीचा जो देठ आहे तो घेतलेला आहे, गाजरची साल, कांद्याची साल, कोथिंबीरचे देठ, कोबीचं साल असे मी सर्व व्यवस्थित असे घेतलेले आहेत आणि 2 पाण्याने तरी हे व्यवस्थित साल स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून यातली माती निघून जाईल. आता इथे आपलं पाणी देखील गरम झालेलं आहे आणि त्यात आता आपल्या भाज्यांचे ज्या साल आहेत त्या साल टाकून घ्यायच्या आहेत. नंतर इथे आल्याचे तुकडे आहेत आणि लसूण आहे, हे देखील यात टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित पाण्यात दाबून घ्यायचं आहे आणि हे 15 मिनटं तरी असंच मध्यम गॅसवर उकळू द्यायचं आहे. आता आपले व्हेजिटेबल स्टॉक तयार होतोय तोपर्यंत आपल्या ज्या भाज्या आहेत ज्यांच्या आपण साल काढून घेतलेल्या होत्या त्या भाज्या आता इथे चिरून घ्यायच्या आहेत. आता हे मी चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे. त्यासाठी अशा प्रकारे थोडं मोठे असे तुकडे करून घेणार आहे. जर तुम्ही हे सुरीनेच तुकडे करणार असाल तर तुम्ही यापेक्षा बारीक तुकडे करायचे आहे, पण चॉपरने काम आपलं थोडं सोपं होतं आणि भाज्या देखील एकसारख्या अशा व्यवस्थित बारीक होतात, म्हणून मी इथे चॉपरचा यूज केलेला आहे. आता गाजर देखील त्याच प्रकारे थोडे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि कोबी देखील त्याचप्रमाणे थोडे मोठे मोठे तुकडे करून चॉपरमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व व्यवस्थित कट केल्यानंतर चॉपिंग बोर्डने इथे पॅक करून व्यवस्थित असं सर्व भाज्या चॉप करून घ्यायच्या आहेत. आता इथे माझ्याकडे स्वीटकॉर्नसुद्धा होते म्हणून मी इथे वापरलेले, तुमच्याकडे नसतील तर नाही वापरले तरीही चालेल. आता परत एकदा हे व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय अतिशय व्यवस्थित असं एकसारख्या आपल्या भाज्या बारीक झालेल्या आहेत. आता आपला जो कांदा होता तो देखील इथे कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा आहे. अगदी झटपट होणार आणि अगदी 20 ते 25 मिनटात आपले सूप तयार होतं आहे. आता कांदा चिरून झाल्यानंतर लसूण देखील त्याच प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे. नंतर इथे आपलं लसूण झाल्यावर मी आलं घेतलेलं आहे. आता आलं सुरीने कट करण्यापेक्षा मी अशा प्रकारे किसणीने थोडं किसून घेणार आहे, त्यामुळे आपले आल्याचे तुकडे व्यवस्थित असं किस होईल. आणि आता आपलं सगळं कटिंग झालेलं आहे. इथं 15 मिनटांनी आपलं व्हेजिटेबल स्टॉक देखील मस्तपैकी उकळलेलं आहे. आता या भाज्या काढून घ्यायच्या आहे. त्यासाठी हे स्टॉक एका गाळणीत काढून घ्यायचं आहे आणि त्यातल्या ज्या साली आहेत त्या आपण काढून घेणार आहोत. आता साली थोड्याशा दाबून त्यातलं थोडंफार जर पाणी असेल ते देखील व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे. आता यानंतर गॅसवर मी परत तीच कढई ठेवलेली आहे आणि त्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे. नंतर त्यात मीठ टाकायचं आहे. आता आपण नूडल्स देखील घरीच बनवणार आहोत, त्यामुळे इथे हक्का नूडल्सच्या ज्या नूडल्स असतात त्या अशा प्रकारे पाण्यात दोन्ही साईडने व्यवस्थित अशा उकळून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुकडे करून टाकलं तरीही चालेल. आणि अगदी 7 ते 8 मिनटांनी आपल्या नूडल्स मस्तपैकी उकळल्यावर जाळीत काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल. आता आपल्या नूडल्स गार होत आहेत तोपर्यंत कढई ठेवायची आहे गॅसवर आणि त्यात तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यात आपण आता ज्या चिरलेल्या भाज्या होत्या, आलं असेल, लसूण असेल, ते व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला अजून थोडं तिखट हवं असेल सूप तर इथे तुम्ही हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकताय. यानंतर इथे कांदा होता चिरलेला तो देखील त्याच प्रकारे 3 ते 4 मिनटं मध्यम गॅसवर हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. आता खूप असा कलर बदलवायचा नाही, थोडंसं असं ट्रान्सपरंट दिसलं की यानंतर लगेच त्यात आपल्या ज्या भाज्या होत्या चॉप केलेल्या त्या टाकायच्या आहेत आणि मध्यम गॅसवर कंटिन्यू गॅस अशा प्रकारे चमच्याने हलवून या भाज्या सगळ्या परतवून घ्यायच्या आहेत. आता 3 ते 4 मिनिटांनी आपल्या भाज्या मस्तपैकी परतल्या आहेत. खूप शिजवायच्या नाही आहे, यातला ओलावा कमी झालेला आहे थोडासा.
आता आपला जो व्हेजिटेबल स्टॉक होता बनवलेला तो टाकायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर यात सोया सॉस टाकायचा आहे, रेड चिली सॉस टाकायचा आहे, व्हिनेगर टाकायचं आहे. नंतर इथे काळी मिरीची पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण थोडंसं थिकनेस येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल आणि त्यात थोडंसं पाणी टाकून याची व्यवस्थित अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे आणि हे आता आपण आपल्या सूपमध्ये टाकणार आहोत, जेणेकरून आपलं सूप आहे जे व्यवस्थित उकळेल आणि खूप छान त्याला घट्टपणा येईल. आता इथे तुम्ही बघू शकताय सूप आपलं खूप छान घट्ट झालेलं आहे, व्यवस्थित असं मस्त उकळलेलं आहे. आता हे सूप मी असंच दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करणार आहे आणि इथेच आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता नूडल्स आपल्या थोड्याशा गार झालेल्या आहेत आणि त्यात आता कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर हातानेच व्यवस्थित असं सर्व नूडल्सला कोट करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं तेल देखील मस्त गरम झालेलं आहे आणि नूडल्स आहेत ते यात फ्राय करून घ्यायचे आहेत. आता दोन्ही साईडने व्यवस्थित असं आलटून पालटून आपल्या ह्या ज्या नूडल्स आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्या नूडल्स देखील फ्राय झालेले आहेत, कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता हे काढून घ्यायचं आहे. आता आपलं नूडल्स आणि सूप दोन्हीही तयार आहे. मस्तपैकी गरमागरम हे सूप सर्व करायचं आहे आणि वरून कुरकुरीत अशी आपल्या ह्या नूडल्स. तर नक्की हा बेत ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला सांगायला विसरू नका. मस्त झालं आहे सूप, नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.